निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। वाचवा मला देवा, देवा आम्हाला वाचवा देवा, वाचवा देवा। काने देवा, देवा वाचवा। आदेश अलख निरंजन। शांत व्हा, शांत व्हा तुम्ही आधी। हे घ्या पाणी प्या। तुम्ही इकडे सावलीत या, मग बोलूयात आपण। चला हाओ, मी काय म्हणते, आपण देवी आईची तर पूजा करतोया, पण आपल्या हातनं काही चुकायचं तर नाही ना? अगं भामा, साधू महाराज काय म्हणले ते ऐकलं ना? मनात भाव असेल तर आपली पूजा देवी पातूर पोचते। भामा, केली का ग तू देवी आईची पूजा? वय आत्ताच झाली बघ। साधू बुवांनी आपल्याला गावात येऊन सांगितलं म्हणून ह्या दिवसाचं आपल्याला मोल कळलं। वय चला आपण समदे मिळून देवी आईला प्रार्थना करू। चला हात जोडा। देवी आई, तू समद्या जगाची आई आहेस, तुझ्यामुळं आम्ही आहोत, आमची सेवा गोड मानून घे। आमचं आणि आमच्या लेकरा बाळांचं कल्याण कर। समद्यांना सुखात ठेव, आमच्या कष्टाला यश येऊ दे, घरात चांगल्या वाटणं पैसा अडका येऊ दे, शेतात सोन्या मोत्यावानी धान्य पिकू दे। आमचं काही चुकलं माकलं असेल तर ते पदरात घे आई, आमच्या मनात कोणतं बी पाप येऊ देऊ नका। आम्हाला चांगली वाट दाखव, आमच्यावरचं प्रत्येक संकट दूर कर आई। ही समधी देवी आईचीच कृपा आहे। ते साधू बुवा म्हणले तसेच हे चैत्य नवरात्रीचे दिस लय पवित्र आहेत। वय देवी आईनं कौल दिलाय म्हणजे आपली पूजा देवी आईपर्यंत पोचली आहे। भामा, माणिक कुठं दिसना झालाय? अगं काय सांगायचं तुला, देवी आईनं समक्ष दर्शन दिल्या बिगर पूजा नाही करणार असं म्हणते तो।
अरे माणिक, तो साप आम्हाला ही तभी दिसतो यार. मी तुम्हाला सांगितलं होतं ते तुम्ही केलं का? होय, आम्ही त्या धनाचं 4 वाटं बी केलं आहेत. त्याचं पुढं काहीतरी चांगलं काम बी करायला पाहिजे. माणिक, आम्ही आज घरात देवी आईची पूजा करताना एक ठरवलं आहे बघ. त्या धनातून गावासाठी पाण्याचा एक मोठा आडबी बांधणार आहोत. वय, आणि गावात देवी आईचं एक देऊळ बी बांधणार आहोत. तुम्ही जर हे समजा खरंच करणार असाल तर तुमच्या मागचं साप निघून जाईल. होय, खरंच करतो. देवीची आण आहे. बघा मग माग. माणिक, अरे तू आम्हाला यातून वाचवलं. म्या काय नाही केलं, तुम्ही फक्त तुमचा सबूत पाळा. आणि माणिक, तू बी आता देवी आईची पूजा कराय नाही म्हणू नकस. ते म्या ठरवलं आहे. देवी आईचं मला समक्ष दर्शन घडलंच म्या तिची पूजा करत. तुम्ही दोघे बसा इथे. आमच्याकडे भिक्षेचे काही अन्न आहे. आपण आधी भोजन करा, थोडा वेळ शांत बसा, मग आपण बोलू. भुकेचं काय नाही देवा. तुम्ही आमचा जीव वाचवला तेच लय मोठा आहे बघा. तुमचं लय उपकार झालं बघा देवा. तुम्हाला इथे कोणी आणि कशासाठी बांधलं होतं? आमच्या शेजाऱ्यांसंग आम्ही इथं आलो होतो. त्यांनी आम्हासनी गोड बोलून इकडे आणलं आणि झाडाला बांधून ठेवलं. पण त्याचं कारण काय आम्हासनी ध्यानातच आलं नाही बघा. तुमचा नरबळी देण्यासाठी त्यांनी तुम्हाला इथे आणून झाडाला बांधून ठेवलं. काय सांगते देवा? होय, आणि हे सगळं त्यांनी स्वार्थासाठी केलं. पण तेव्हा इतके दिवस आमचं एकमेकांसंगत चांगलंच होतं की. आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी आमच्या संकट असं केलं होय. आमचं दैव चांगलं देवा, म्हणून तुम्ही आम्हासनी भेटला बघा. तुमचे शेजारी हे दुष्कर्म करायला पुन्हा इथे येतीलच. त्यावेळी मी त्यांना शिक्षा करेन. माणिक, मध्ये बराच काळ गेला तू इकडे आला नाहीस. म्या गुरुदेवासनी भेटायला आलो होतो, पण मला गुरुदेव काही भेटलं नाही. माणिक, आम्ही सुद्धा तुला भेटायला गावात आलो होतो, परंतु तू काही आम्हाला भेटला नाहीस. मी आता गावातच होते की. मग तुला ठाऊक असेल सध्या काय तिथे सुरू आहे, उत्सव कुठला सुरू आहे ते. मला नाही ठाऊक. माणिक, जेव्हा गुरुदेव गावात होते आणि गावातल्या लोकांशी बोलत असताना त्यांना चैत्र नवरात्री बद्दल सांगत होते, तेव्हा तू तिथे होतास. मग तू त्यांचं बोलणं ऐकलं असशीलच. मी ऐकलेल्या गोष्टी जोवर मला दिसत नाही तोवर मी त्या गोष्टीला वय म्हणत नाही.
तुला ते मान्य होण्यासाठी आम्ही काय करायला हवं असं तुला वाटतं? मला जर देवीचं दर्शन झालं तर मी तुमचं समज मान्य करीन. देवीचं दर्शन होणं ही काही सहज घडणारी गोष्ट नाही माणिक. त्यासाठी कित्येक दिवसांची साधना उपासना करणं गरजेचं असतं. एखादी गोष्ट जर आपल्याला हवी असेल तर त्याचं मोल चुकतं करावं लागतं. पण मी आता देवीचं दर्शन झाले बिगर पूजा करायचं ना असं म्हणलूया. ठीक आहे माणिक, तुझ्या मनामध्ये असलेली देवीच्या दर्शनाची आस मी जाणतो. तुझा स्वभावही मला ठाऊक आहे. आम्ही तुला देवीचं दर्शन घडवून आणू, परंतु त्यानंतर तुला आम्ही जे काही सांगू त्याचं पालन करावं लागेल. मला जर देवी दिसली तर तुम्ही म्हणता ते करायला तयार आहे. म्या आदेश, अलख निरंजन. हे आदिशक्ती भगवती, माणिकला तुझ्या दर्शनाची आस आहे. माणिक म्हणजे अडबंगी नाथ आहे. त्याच्या आतमध्ये नाथपंथाचं बीज मूलतः आहे. हे महाशक्ती, त्याला तुझं दर्शन दे. आदेश, अलख निरंजन. शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणीं तृतीयं चन्द्रघण्टेति पुष्माण्डेति चतुर्थकं पञ्चमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रीति महागौरेति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिता. माणिक, तू सांगितल्याप्रमाणे गुरुदेवांनी तुझी इच्छा पूर्ण केली आहे. आता तुला उद्या सूर्योदयापासून इथे यायचं आहे आणि गुरुदेव जे सांगतील ते करायचं आहे. म्या माझा सबूत मोडायचा नाही. म्या उद्या इथंच येईन आणि तुम्ही म्हणताय ते करीन. गुरुदेव तुला अत्यंत महत्वाचं सांगणार आहेत माणिक. होय, मला बी तेच ऐकायचं आहे. गुरुवर, आता रात्र झाली. यांना शोधायला अजूनही कोणीही आलेलं नाही. आपण यांना इथेच थांबवून ठेवलं आहे. या दोघांना जे शोधायला येणार होते कानी ते आलेत. आले आहेत? मग ते समोर का येत नाही? येतील. तुम्ही दोघं या समोर. तुम्ही इथे आलात हे माहिती आहे मला. आम्हाला लपून पाहू नका. त्याचा काहीही उपयोग होणार नाही. या समोर. रंग्या,
अरे तुझ्यावर इतका विश्वास ठेवला आम्ही, आणि तो आमासनी वनात टाकून गेला वैर. जीवाला जीव लावला होता तुमच्या, रक्ताच्या नात्यापरीस तुम्हासनी जवळचं मानायचो आम्ही. तुम्ही दोघांनी फसवलं आमासनी. आमचा जीव घ्यायला निघाला वय तुम्ही. देव तुम्हासनी चांगलीच शिक्षा करीन. शांत व्हा, धीर धर. यांच्या कर्माचा लेखाजोखा इथेच होणार आहे. माझे गुरु श्री जालिंदरनाथ तो करतील. या दोघांना इथे बांधून का गेला होता तुम्ही? अहो तुमचा काहीतरी गैरसमज झालाय साधूबुवा. आमसनी फक्त त्यांचा राग आला होता. खोटा बोलू नकोस. तुम्हाला या दोघांचा नरबळी द्यायचा होता. हो की नाही? नाही नाही, आम्ही कशा पाहिजे त्यांचा जीव घेऊ. आदेश अलख निरंजन. आता तरी खरं बोला, नाहीतर हाच नाग तुम्हाला दंश करेल. आमची चूक झाली साधूबुवा, आमची चूक झाली. आम्ही नरबळी देण्यासाठीच त्यांना बांधलं होतं. एकदा आमसनी माफ करा, परत असं नाही करायचं. येतो. थांबा. तुम्ही आता इथून कुठेच जाऊ शकणार नाही. आणि तुम्ही दोघं न घाबरता घरी जा. तुम्हाला काहीही होणार नाही. आणि हे दोघं आता इथेच राहतील. त्यांची शिक्षा सुरू झाली आहे. एखाद्याचा जीव घेणं म्हणजे किती मोठं पाप असतं हे आता समजेल यांना. लय मोठं पाप झालं आमच्या हातून. आमसनी माफ करा, माफ करा साधूबुवा. भात्यातून सुटलेला बाण परत येत नसतो. आता तुम्हाला तुमच्या कर्माची शिक्षा मिळणारच. शुभम भवतु. आदेश अलख निरंजन.
आता तुमची सुटका नाही.